उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर शहर के कोपरेचीवाड़ी इलाके में पिछले कई सालों से खदान का काम चल रहा है। खदान कार्य के लिए ब्लास्टिंग, क्रशर और जेसीबी की मदद से पहाड़ी की खुदाई कई वर्षों से चल रही है, जिससे कई पत्थर टूटकर बस्ती में आ जाते हैं, जिससे क्षेत्र के नागरिकों में भय का माहौल है और हर समय उन्हें कष्ट सहना पड़ता है और अपनी जान हथेली पर रखकर जीना पड़ता है। इसके अलावा इस क्षेत्र में बड़े पैमाने पर ब्लास्टिंग भी हुई है। पहाड़ टूटने से इरसलवाड़ी जैसे बड़ा हादसा होने की भी आशंका है। इलाके के निवासियों को पानी के लिए भी भटकना पड़ रहा है, क्योंकि खदान से निकलने वाले कीचड़ नीचे कुएं में जमा हो गए हैं और पूरा पानी दूषित हो गया है। खास बात यह है कि पानी की कोई अन्य सुविधा नहीं होने के कारण इन आदिवासी भाइयों को इस दूषित पानी को उबालकर पीना पड़ता है। ग्रामीणों का कहना है कि सरकार की ओर से गांव में बोरिंग की नाम मात्र की सुविधा उपलब्ध कराई गई है और इस बोरिंग में पानी नहीं आ रहा है। 2019 में ग्राम पंचायत के संकल्प के बावजूद भी यह खदान चालू की जा रही थी, जिसके बाद 2024 में ग्रामीणों ने फिर से शासन को पत्र लिखकर शिकायत की है। इसलिए इसकी जांच करना जरूरी होगा कि 2019 में ग्राम पंचायत के संकल्प के बावजूद भी यह खदान चालू की जा रही थी। यह खदान किसके आशीर्वाद से शुरू हो रही है? स्थानीय आदिवासियों की मांग है कि खदान को जल्द से जल्द बंद किया जाए। आमचा विषय हा आहे की खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीचं। गेल्या 2019 पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना, शासनाला, परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते आणि आता पण आम्ही 2022ला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी, कमसे कम 19 ते 20 ठिकाणी। तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे, कोणी अधिकारी आलेला नाही आहे। तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते, की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे। ही खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे, दिवस रात 24 तास चालू असते। त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते। परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा। इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पिण्याचे पाणी पण खराब होत आहे। नाळ्यात पूर्ण चिखल, पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता। आपण जाऊ थोड्या वेळात, ते तुम्हाला दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाणी खराब होते। आणि हा डोंगर आहे, हा बघा समोरचा डोंगर आहे, तो ब्लास्टिंग खूप जास्त होते। ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतोय आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतंय। तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस कारवाई करावी, की ही खदान बंद होवी। ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे आणि ह्या संदर्भात आम्ही गेल्या 2019ला तक्रार केली होती ग्रामपंचायतचा ठराव घेऊन, आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालंय, कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते। आणि आत्ता पण आम्ही 2024 मध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले आहेत, परंतु अजून परत गेल्या 3 महिने झाले। आता आम्ही किती तारखेला दिलं होतं, 20/2/2024, तर गेल्या 2 महिने होऊन गेला, तिसरा महिना पण होईल, परंतु अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही। ते त्यांची कोणाची खदान आहे तुम्ही सांगितले का? त्यांच्याकडे तुम्ही सांगितलं आम्ही त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाहीये, पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत। नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज, तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय तुम्हाला काय अडचणी आहे, ती काय आहे ती अजूनपर्यंत ते आमच्यापर्यंत कोणी पोहोचला नाहीये। काय नाव तुमचं? माझं नाव भास्कर वारगडा। पाण्याची भरपूर आहे,
सिंगल म्हणजे पाणी प्यायला नाही भेटत. 3 महिने झाले आम्ही क्रेशरवरनं पाणी भरतो. तिथून आम्हाला अशी मुलं बाळ घेऊन जातो आम्ही पाण्यावर. तर गाड्या फास येतात त्या एकदम म्हणजे असं मालबिल भरायला येतात तिथं तेव्हा. आणि आम्हाला इथं ग्रामपंचायतला 2 वेळा गेलेलो सगळं गावकऱ्यांनी, तरी ते ऍक्शन घेतले. ते बोलतो पाठवतो पण काहीच नाही. 2 वेळा बोरिंग बरी करून दिली पण पाणी नाही लागलं त्यांना, म्हणजे असं खराब झाले. आणि पाण्याची सुविधा म्हणजे नळाची 2 वर्ष बोलतात ते, 2 वर्ष झाले की आम्ही करून देतो. ते काम तसंच चालू बंद राहिलंय. क्रेशर वरून तिथून आद्रा पण भरपूर बसतो. 3 महिने झाले. पोरं जेवून जायला लागतं आम्हाला पाण्यात. तिथंच इथं पाणी पण नाही कधीचा. गाड्या येतात पास येते आणि पोराकडे अंडा डोक्यावर घेऊन जायला लागतं. केशरवरून आणतात. चालत 3-4 महिने असं झालं असतील. माझे नाव अनुसया गणेश वारगडा. आम्हाला या खदानीपासून त्रास आहे. पाण्यात चिखल येतो, नाल्यात चिखल येतो, त्याच्यामुळे त्रास आहे. मुलांना आजार पडतात मुलं. खदाने लवकरात लवकर बंद व्हावी. ब्यूरो रिपोर्ट बदलापुर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।